नेक्स्ट टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या टॉपिकमधले जे ॲसरेशन अँड रिझनिंग बेस्ड जे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहे आपण आता. ठीक आहे, त्यातला पहिला क्वेश्चन आहे. ऑप्शन तर माहिती आहेत. पहिला ऑप्शन आहे ए अँड आर इज ट्रू. आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. सेकंड ऑप्शन आहे बोथ ए अँड आर इज ट्रू. आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ए इज फॉल्स, आर इज ट्रू. आता त्यातला पहिला क्वेश्चन आहे ऑफस्प्रिंग हॅव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बोथ द पॅरेंट्स. करेक्ट आहे. पहिलं स्टेटमेंट काय, ऑफस्प्रिंग हॅव द बोथ द कॅरेक्टर ऑफ द पॅरेंट्स, बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट आहे कॅरेक्टर पासेस फ्रॉम द पॅरेंट्स टू देअर प्रोजेनी. बरोबर आहे ना, कॅरेक्टर पॅरेंट्सकडून जातात, त्यामुळं ऑफस्प्रिंगकडं बोथ पॅरेंट्सचे कॅरेक्टर आहेत. पॅरेंट्स किती आहेत, 2 आहेत. बोथ म्हणजे काय, 2. ठीक आहे, म्हणजे इथं काय ॲसरेशन बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे आणि ते करेक्ट एक्सप्लेनेशन आहे, म्हणजेच आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. नंतर बघा, ट्रू ब्रीडिंग लाईन्स हॅव अ स्टेबल ट्रेट इनहेरिटन्स फॉर द सेव्हरल जनरेशन. ठीक आहे, ट्रू ब्रीडिंग लाईन्स जे आहेत त्याला काय स्टेबल ट्रेट इनहेरिटन्स आहे फॉर द सेव्हरल जनरेशन. ह्या ट्रू ब्रीडिंग लाईन्स आहेत त्या काय करतात बघा, ट्रू ब्रीडिंग लाईन्स शोज द इनहेरिटन्स ऑफ द प्युअर कॅरेक्टर. इनहेरिटन्स ऑफ द प्युअर कॅरेक्टर ते शो करतात. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये होमोझायगस स्टेट असतो. त्यांच्यामध्ये कोणता स्टेट असतो, होमोझायगस स्टेट असतो कोणामध्ये, ट्रू ब्रीडिंग लाईन्समध्ये. सेकंड स्टेटमेंट काय म्हणते बघा, मेंडल कंडक्टेड द क्रॉस पॉलिनेशन एक्सपेरिमेंट ऑन द ट्रू ब्रीडिंग लाईन्स. ठीक आहे, आता इथं मेंडलनी काय म्हणलं, ट्रू ब्रीडिंग लाईन्सवरती त्यांनी काय केलं आहे, एक्सपेरिमेंट केला आहे. आणि ट्रू ब्रीडिंग लाईन्स काय करतात, हॅव द स्टेबल ट्रेट इनहेरिटन्स. हे रिझन शो करते का, तर हे रिझन शो करत नाही. दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी यांच्यामध्ये काय, ट्रू ब्रीडिंग लाईन्स हॅव द स्टेबल ट्रेट इनहेरिटन्स. हे काय आहे ना, हे याचं उत्तर जर याच्यात असेल रिझनमध्ये तर ते दोन्ही आन्सर ऑप्शन ए इज आन्सर येणार. पण इथं तसं आहे का, नाही येते, त्यामुळे इथं आन्सर काय येणार आहे बी. नंतर 151 नंबरचा क्वेश्चन बघा. आता बघा, इन F2 जनरेशन द ट्रेट्स सीन इन द प्रोजेनी वेअर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. बरोबर आहे. द प्रोजेनी ऑफ द F2 जनरेशन शो द नो ब्लेंडिंग ट्रेट. बरोबर आहे, ब्लेंडिंग ट्रेट ते शो करत नाहीत, म्हणजे अदर मिक्सिंग होत नाही, म्हणून तर ते पॅरेंट बरोबर आयडेंटिकल आहेत. म्हणजेच काय, ॲसरेशन रिझन दोन्ही जरी बरोबर असलं तरी ए इज द आन्सर बिकॉज आर करेक्टली एक्सप्रेस द ए. ठीक आहे, नंतर 152 नंबरचा क्वेश्चन, ॲसरेशन गॅमेट्स रिसीव्ह ओनली 1 अलील ऑफ द जीन. ओनली 1 अलील, चुकलं, सॉरी एक सेकंड वरचा क्वेश्चन. हां, 152 नंबरचा क्वेश्चन, जीन्स आर नॉट पास्ड ऑन फ्रॉम द 1 जनरेशन टू द नेक्स्ट. चुकलं, पहिलं चुकलं, ए चुकलं, मग ए चुकलं असणार एकच ऑप्शन आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. डी इज द आन्सर. नेक्स्ट बघा, सॉरी डीच आहे का, एक सेकंड, ॲसरेशन इज फॉल्स, सॉरी ॲसरेशन पार्ट, सॉरी हां डी इज आन्सर, ॲसरेशन फॉल्स आहे. नंतर बघा, गॅमेट 153, गॅमेट रिसिव्ज ओनली 1 अलील ऑफ अ जीन. बरोबर आहे, एकच अलील ते रिसीव्ह करतं. गॅमेट म्हणजे काय होतं, हाफ होतं ना. मायटोसिस ऑकर्स ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. चुकलं, मिओसिस होतं. काय होतं, मिओसिस. म्हणजे ए करेक्ट आहे, आर चुकलं आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. नंतर 154 नंबरचा क्वेश्चन. 154 नंबरचा क्वेश्चन जर बघितला, इन को डॉमिनन्स F1 जनरेशन रिसेंबल्स द बोथ पॅरेंट. बरोबर आहे, को म्हणजे काय, दोन्ही एका वेळेस. An example of the different type of the red blood cells that determine the ABO blood grouping in humans. हे एक्झाम्पल दिले, त्याचं कशाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, मग कोडॉमिनन्स शो करणारं एक्झाम्पल यांनी इथं दिलेलं आहे आणि दोन्ही पॅरेंट आहेत हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग इथं कसं काय होतं ते बी सांगितलं, म्हणजे एक्सप्लेन पण केलेलं आहे ह्युमनमध्ये. मग त्यामुळे याचा आन्सर ऑप्शन काय येणार आहे, ए येणार आहे. ठीक आहे, कोडॉमिनन्समध्ये F1 जनरेशन रिसेंबल्स द बोथ पॅरेंट आणि एक्झाम्पल काय दिले, ABO ब्लड ग्रुपिंग. ठीक आहे, नंतर 155 नंबरचा क्वेश्चन, बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम इज पॅरलेल टू द जीन. बिहेवियर ऑफ द, बरोबर आहे, कोण गेलं, हां, जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. दोन्ही करेक्ट आहेत. बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम इज पॅरलेल टू द जीन, तो जीनसारखा आहे. क्रोमोझोमचा बिहेवियर आहे. मग इथं उलटं सांगितलं, जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम, मग तसं उलटं पाहिजे होतं. बिहेवियर ऑफ द जीन
इज पॅरलल टू द क्रोमोझोम, उलटं पाहिजे होतं पण इथं उलटं दिलेलं आहे स्टेटमेंट, पण करेक्ट आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 155चे पण बी इज द आन्सर. ते करेक्टली एक्सप्लेन करत नाही, ठीक आहे. आता इथं काय सांगायला पाहिजे होतं, बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम इज पॅरलल टू द जीन. मग जीन काय करतं, जीन एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातं, तसं क्रोमोझोम पण जातं. हे जर सांगितलं असतं तर करेक्ट आलं असतं एक्सप्लेनेशन, ठीक आहे. मग जीन आणि क्रोमोझोमचा बिहेवियर जरी सेम असला तरी त्याला एक्सप्लेन करणार स्टेटमेंट एखालचं आहे का, तर अजिबात नाही. 156 नंबरचं क्वेश्चन, सम जीन्स टेंड्स टू पास टुगेदर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन, ठीक आहे. सच अ जीन्स आर लोकेटेड फॉर अवे फ्रॉम द इच अदर क्रोमोझोम. आता इथे जर नीट बघितलं तर हे जे ॲसरेशन आहे ते जीन फार अवे असतात का, इथं फॉर नाही, फार अवे पाहिजे होतं तर नाही, ते नियर असतात. ते काय असतात, नियर, कारण की त्यांना जर टुगेदरली पास व्हायचं असेल तर ते काय पाहिजे, जवळजवळ पाहिजे. म्हणजे हे चुकते, हे करेक्ट आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट. नंतर 157 नंबरचा क्वेश्चन बघा, इन्सेक्ट शो द फिमेल हेट्रोगॅमेटी. चुकलं, इन्सेक्ट शोच करत नाही. आणि रिझन जे हे तर करेक्टच आहे, कारण की इन्सेक्ट शो करत नाही हेट्रोगॅमेटी, तिथं कोण आहे, फिमेल नाही शो करत, मेल शो करतं. इन इन्सेक्ट मेल हॅव द XO सेक्स क्रोमोझोम अँड फिमेल हॅव द XX क्रोमोझोम. मग इथं कोण आहे डिटरमाइन करणार, तर XOवाला आहे, म्हणजे कोण आहे, मेल आहे, फिमेल नाही आहे. नेक्स्ट वन बघा, 158 नंबरचा क्वेश्चन. 158 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलं आहे, द मेकॅनिझम ऑफ द सेक्स डिटर्मिनेशन, द मेकॅनिझम ऑफ द सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी इज हॅप्लोडिप्लॉइडी. करेक्ट आहे. फिमेल हनी बी आर डिप्लॉइड. चुकलं, सॉरी, फिमेल हनी बी इज हॅप्लॉइड नाही आहे, तर ती कोण आहे, डिप्लॉइड आहे. फिमेल हनी बी इज डिप्लॉइड वाईल मेल हनी बी इज हॅप्लॉइड आहे, ठीक आहे. म्हणजे ए इज अ करेक्ट, आर इज ट्रू, सॉरी, ए इज अ करेक्ट, आर इज फॉल्स, देअर फॉर आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. 159 बघा, द नॉन अलिलिक जीन्स फॉर द रेड हेअर्स अँड द प्रिकल्स आर युजली इनहेरिटेड टुगेदर. ठीक आहे, ते जवळजवळ असतील म्हणून. द जीन्स फॉर द रेड हेअर अँड प्रिकल्स आर लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम इन अ क्लोज असोसिएशन. बरोबर आन्सर देते. ते जर टुगेदरली इनहेरिट होत असतील तर ते काय पाहिजेत, क्लोजच पाहिजे. ए इज द आन्सर. एम्सचे PYQ आहेत, ठीक आहे. नंतर 160, डाऊन सिंड्रोम, लाईन-फिल्टर सिंड्रोम अँड टर्नर सिंड्रोम आर क्रोमोझोमल डिसऑर्डर. करेक्ट आहे. इन लाईन-फिल्टर सिंड्रोम फिमेल्स आर स्टराईल. नो, हे चुकलं, कारण की लाईन-फिल्टर सिंड्रोममध्ये मेल स्टराईल असतो. कोण स्टराईल असतं, मेल. मग हे गेलं, म्हणजे ए इज करेक्ट, सी, म्हणजे आन्सर इज सी इज द आन्सर. नंतर 161 नंबरचा बघा, फिनेलक्युटोन्युरिया इज अ रेसेसिव्ह हेरिडिटरी डिसीज caused by the body failure to oxidize an amino acid phenylalanine to the tyrosine because of the defective enzyme. बरोबर आहे. It is characterized by the presence in the phenylalanine acid in urine. बरोबर. दोन स्टेटमेंट जरी करेक्ट असले हे याला एक्सप्लेन करते का, नाही करत. म्हणजे आन्सर ऑप्शन काय येणार आहे, बी येणार आहे. करेक्ट एक्सप्लेन करते का, ठीक आहे, ते पाहिजे. 162 नंबरचा क्वेश्चन बघा, सिकल सेल ॲनिमिया इज ऑटोझोमल लिंक्ड. बरोबर आहे. इट इज कंट्रोल बाय द सिंगल पेअर ऑफ द लील. आता हे ऑटोझोमल आहे, ऑटोझोमल काय आहे हे सांगायला पाहिजे होतं, पण इथं काय म्हणले, सिंगल पेअर ऑफ द लील. मग इथं काय, दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी ते एक्सप्लेन करते का, नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. अँड लास्ट एसरेशन रिजनिंग आहे बघा, डाऊन सिंड्रोम इज अ मेंडेलियन डिसऑर्डर. चुकलं, इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज नॉट मेंडेलियन डिसऑर्डर, इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर. ठीक आहे. इट इज कॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एन ॲडिशनल कॉपी ऑफ द क्रोमोझोम नंबर 21. हे तर बरोबरच आहे. मग इथं काय येणार आहे, ए चुकलं. ए चुकलं म्हणजे आन्सर काय येणार आहे, ए चुकलं म्हणजे आन्सर येणार आहे डी. हे झालं ॲसरेशन रिझन्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स. आता ह्यातले डायरेक्ट आन्सरवरतीच जाणार आहे आपण. नॉट ट्रू म्हणलं की चुकी, बरोबर कोणते आहेत तर का बरोबर आहेत ते पण आपल्याला पाहिजे. 164 नंबरचा काय क्वेश्चन. आता बघा, विच
ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. चुकीचं कोणतं आहे? फॉर द 2 जीन्स दॅट शो द 50% रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी. पहिलं स्टेटमेंट बघायचं आता काय. द जीन्स मे बी ऑन द डिफरंट क्रोमोझोम. बरोबर आहे. द जीन्स आर टाईटली लिंक. टाईटली जर लिंक असतील तर ते रिकॉम्बिनेशन 50% शो करणार नाही. त्यांना लूजली लिंक पाहिजे. ते काय पाहिजेत? लूजली लिंक. ठीक आहे, पाहिजेत. आणि लक्षात ठेवायचं, जे टाईटली लिंक्ड जीन असतात ते 0% रिकॉम्बिनेशन शो करतात, नॉट 50% रिकॉम्बिनेशन शो करतात. म्हणजे आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर फॉर दिस. द जीन शो द इंडिपेंडंट असॉर्टंट. हे पाठच करू 2 स्टेटमेंट. आणि हे काय? जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम दे अंडरगो द मोर दॅन 1 क्रॉसेस ओव्हर इन एव्हरी मिओसिस. ठीक आहे, ते बरोबर आहे. 165 नंबरचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये जर बघितलं काय विचारलं आहे, इन अँटीरिनम स्नॅपड्रॅगन रेड फ्लावर वॉज क्रॉस विथ द व्हाईट फ्लावर इन F1 जनरेशन पिंक फ्लावर्स आर ऑप्टेन. वेन पिंक फ्लावर्स आर सेल्फ क्रॉस केला द F2 जनरेशन शो द व्हाईट रेड अँड पिंक फ्लावर. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. काय विचारलं आहे? चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे, इनकरेक्ट विचारलं आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. चुकीचं काय आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, जर नीट बघितलं तर पहिलं स्टेटमेंट पिंक कलर F1 जनरेशन इज ड्यू टू द इनकॉम्प्लीट डॅम्बिनेस. बरोबर आहे. द रेशो ऑफ द F2 जनरेशन इज 1:1. 1:1 करेक्ट आहे का? तर 100% बरोबर आहे. द लॉ ऑफ सेग्रिगेशन डज नॉट अप्लाय. सॉरी, लॉ ऑफ सेग्रिगेशन अप्लाय होतं इथं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अँड द एक्सपेरिमेंट डज नॉट फॉलो द प्रिन्सिपल ऑफ द डॉमिनन्सचा प्रिन्सिपल नाही. सेग्रिगेशन तर गॅमेटचं सेग्रिगेशन होतं, पण डॉमिनन्स होतं आहे का? म्हणजे जे रेड पाहिजे होतं F2 जनरेशनमध्ये हायब्रिडवालं, ते F2 नाही आहे, ते रेड नाही आहे, तर ते पिंक आहे. म्हणजे इथं डॉमिनन्सचा प्रिन्सिपल शो होत नाही, सेग्रिगेशनचा लॉ फॉलो होतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, नेक्स्ट क्वेश्चन आहे 166 नंबरचा. याच्यामध्ये पण काय म्हणलं आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. चुकीचं स्टेटमेंटच इथं फाइंड आउट करायचे. आता याच्यामध्ये बघा स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं आहे, इन मेल ग्रासहॉपर 50% ऑफ द स्पर्म हॅव द नो सेक्स क्रोमोझोम. बरोबर आहे. ठीक आहे. इन डोमेस्टिकेटेड फाउल्स सेक्स ऑफ द प्रोजेनी डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द स्पर्म रॅदर दॅन द एग्स. आता इथं उलटं दिलेलं आहे. इथं टाईप ऑफ द स्पर्म नाही, टाईप ऑफ द एग पाहिजे होतं. इथं टाईप ऑफ एग रॅदर दॅन द स्पर्म. हे आउट ऑफ द बुक जरी असलं, लास्ट इयरने पेपरला आलेलं आहे, म्हणजे 2019ला, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इन डोमेस्टिकेटेड फाऊल सेक्स ऑफ द प्रोजेनी डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द एग रॅदर दॅन द टाईप ऑफ द स्पर्म. आणि लक्षात, ह्युमन मेल्स हॅव वन ऑफ द सेक्स क्रोमोझोम मच शॉर्टर दॅन द अदर. बरोबर आहे. मेल फ्रूट फ्लाय इज हेट्रोगॅमॅटिक. बरोबर आहे. नंतर 167 नंबरचा क्वेश्चन. इथं काय म्हणलं, विच ऑफ द कंडिशन करेक्टली डिस्क्राईब. काय विचारलं? सेक्स डिटर्मिनेशनचे मेथडबद्दलच क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे. करेक्टली डिटरमाइन करणारं कोणतं आहे? होमोझायगस सेक्स क्रोमोझोम ZZ डिटरमाइन द फिमेल सेक्स बर्ड. चूक. हेट्रोझायगस करतं. हेटेरोझायगस जो आहे म्हणजे कोण, ZW हा डिटरमाइन करतो. एक्सो टाईप ऑफ द सेक्स क्रोमोझोम डिटरमाइन द मेल सेक्स ग्रासहॉपर. एक्सो कंडिशन ही जे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. जो एक्सो असतो म्हणजे X0 असतो तो असतो मेल आणि XX असतं फिमेल. एक्सओ कंडिशन इन ह्युमन इज फाउंड ॲज द टर्नर सिंड्रोम डिटरमाइन द फिमेल सेक्स. चुकलं, तिथं फिमेल सेक्स नव्हतं पाहिजे, तिथं मेल सेक्स पाहिजे होतं. मेल सेक्स पाहिजे होतं. होमोझायगस सेक्स क्रोमोझोम XX प्रोड्युसेस द मेल इन ड्रोसोफिला. होमोझायगस सेक्स क्रोमोझोम XX प्रोड्यूस मेल इन ड्रोसोफिला. मेल नो, XY पाहिजे इथं. होमोझायगस ना हेट्रोझायगस मेल असतो. इथं कोण असतो? हेट्रोझायगस. मेल इज अ हेट्रोझायगस. ठीक आहे. नंतर 168 नंबरचा क्वेश्चन बघा. फॉलोइंग स्टेटमेंट आर रिगार्डिंग द सेक्स डिटर्मिनेशन. चूज द इनकरेक्ट वन. चुकीचं ओळखायचं आहे. मग चुकीचं कोणतं आहे ते जर ओळखलं की झालं. मग चुकीचं जर बघितलं, पहिला स्टेटमेंट, देर आर 2 टाईप्स ऑफ सेक्स डिटरमाइनिंग mechanism. 2 types. There are the 2 types of the sex determination
मेकॅनिझम बरोबर आहे. ठीक आहे. नंतर इन मेल हेट्रोगॅमेटी मेल हॅज द ऑटोझोम्स अँड द सेक्स क्रोमोझोम XY बरोबर आहे. इन फिमेल हेट्रोगॅमेटी इट हॅज अ ऑटोझोम अँड वन बरोबर आहे. द फिमेल हेट्रोगॅमेटी इज फाउंड इन मॅमल्स चुकलं. फिमेल ही हेट्रोगॅमेटिक नसती तर मेल असतो, म्हणजे ह्युमनमधून करायचं. ह्युमन हा मॅमल आहे आणि याच्यामध्ये कोण आहे, मेल इज हेट्रोगॅमेटिक, म्हणजे हे चुकलं, म्हणजे हेच द आन्सर आहे. नंतर 169 नंबरचा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायला लावले. याच्यामध्ये बघा चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचे. द एक्स बॉडी ऑफ द हेंकिंग वॉज गिवन द नेम ऑफ द एक्स क्रोमोझोम बरोबर आहे. इन मेनी इन्सेक्ट्स ऑल द एक्स बियर्स द ॲडिशनल एक्स क्रोमोझोम बिसाइड द ऑटोझोम बरोबर आहे. एक्स क्रोमोझोम इज अ सेक्स क्रोमोझोम्स ॲज इट इज इन्वॉल्व इन द सेक्स डिटर्मिनेशन बरोबर आहे. आणि इट इज आन्सर काय आहे, नन ऑफ द अबोव इज द आन्सर. कोणतंच चुकीचं नाही आहे, सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. नंतर 170 नंबरचा क्वेश्चन, which among the following statement is not true for the hemophilia. आता हिमोफिलियाबद्दल ट्रू कोणतं नाही आहे बघा. इट इज अ सेक्स लिंक्ड डॉमिनंट नाही ना, ते रेसेसिव्ह आहे, बाकीचं सोडून द्यायचं डायरेक्ट. ठीक आहे. इट इज हे बाकीचे महत्त्वाचे. इट इज ट्रान्समिटेड थ्रू, म्हणजे हिमोफिलियाबद्दल ही माहिती आहे. हिमोफिलियाबद्दल करेक्ट इन्फॉर्मेशन काय आहे, इट इज ट्रान्समिटेड टू द अनअफेक्टेड कॅरियर टू द मेल प्रोजेनी. The possibility of the female become the hemophilic is extremely rare. The female pedigree queen Victoria show the hemophilic descendant बरोबर आहे. 172 thalassemia and sickle cell anemia are caused due to the problem in the globin molecule synthesis. Select the correct statement. करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, चारपैकी एक कुठलं तरी करेक्ट असणार आहे. मग ठीक आहे, इथं जर नीट स्टेटमेंट वापरले, थॅलेसमिया इज ड्यू टू द सिंथेसिस ऑफ द ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज द करेक्ट आन्सर हिअर. मग पहिलं चुकलं का, बोथ आर ड्यू टू द क्वालिटेटिव्ह, नाही, एक क्वांटिटेटिव्ह आहे आणि एक दुसरा काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया हा काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे, तर थॅलेसमिया काय आहे, क्वांटिटेटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. 173 नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं. 173 इनकरेक्ट विचारलं आहे. मग इनकरेक्ट म्हणजे कोणतं आहे, जे चुकलं आहे ते. मग इन थॅलेसमिया अल्फा आणि बीटा ग्लोबिन चेन आर ऑलटुगेदर ॲबसेंट इन द बॉडी. ॲबसेंट असतात का, नाही, अल्टर होतात. हे चुकलं आहे, रॉंग आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ते ॲबसेंट नसतात, त्यांचं प्रोडक्शन अफेक्ट झालेलं आहे. त्यांचं प्रोडक्शन काय झालेलं आहे, अफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. बाकीचे स्टेटमेंट रीड करायचे, हे करेक्ट स्टेटमेंट आहेत. इनकरेक्ट विचारलं आहे. मग RBC बिकम द सिकल शेप्ड. ठीक आहे. 174 नंबरचं क्वेश्चन काय म्हणलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. करेक्ट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. मग नीट व्यवस्थित वाचायचं. मोनो हायब्रिड क्रॉस इज परफॉर्म फॉर द वन जनरेशन वेअर द डायब्रिड क्रॉस इज परफॉर्म. हे असं काही नाहीच आहे ना. मोनो हायब्रिड क्रॉस इन्वॉल्व द सिंगल पॅरेंट, चुकलं. मोनो हायब्रिड क्रॉस प्रोड्यूस द सिंगल प्रोजिनी वेअर एज द डायब्रिड, चूक. द मोनो हायब्रिड क्रॉस इन्वॉल्व द इंडिव्हिज्युअल विथ वन हेट्रोझायगस कॅरेक्टर, बरोबर आहे. म्हणजेच डी आन्सर इज द करेक्ट. हे आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. करेक्ट विचारलं आहे, म्हणजे 175चं चाललं आहे, करेक्ट विचारलं आहे. मग जर नीट वाचलं तर कळेल. अलील डू नॉट शो ब्लेंडिंग. अलील मिक्स होतात का, तर नाही आहे. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे काय, सेपरेट होणं म्हणजे काय, मिक्स न होणं. सेपरेट होणं म्हणजे काय, मिक्स न होणं. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर ए असणार आहे. 175चा काय असणार आहे, आन्सर ए. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 175 झालेलं आहे. 176 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू द सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाबद्दल ट्रू काय आहे असं विचारलेलं आहे. सिकल सेल ॲनिमिया बघा, आता सिकल सेल ॲनिमियाबद्दल ट्रू कोणतं स्टेटमेंट आहे ते पाहिजे. सिकल सेल ॲनिमिया द म्युटेशन सिकल सेल ॲनिमिया ट्रू. सिकल सेल ॲनिमिया ऑकर्स ड्यू टू द सिंगल बेस पेअर सबस्टिट्यूशन. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे,
सिकल सेल ॲनिमिया, एक सेकंड, हां, ट्रू कोणते बघा, द म्युटंट हिमोग्लोबिन ऑफ द सिकल सेल ॲनिमिक इंडिव्हिज्युअल अंडर द पॉलिमरायझेशन अंडर द लो ऑक्सिजन, बरोबर आहे, लो ऑक्सिजनच्या ह्याच्यातच ते पॉलिमरायझेशन होतं, कॉज द सिकिंग ऑफ द RBC, बरोबर. सिकल सेल ॲनिमिया ऑकर्स ड्यू टू द सिंगल बेस सबस्टिट्यूशन, बरोबर आहे, ॲट 6th पोझिशन, बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल हेट्रोझायगस फॉर द सिकल सेल ॲनिमिया आर द रेजिस्टंट टुवर्ड द मलेरिया, बरोबर आहे, मलेरिया तर होत नाही, ऑल ऑफ द अबो, हे मलेरियावाला लक्षात ठेवायचं. 177 मध्ये जर बघितलं तर काय म्हणलेलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, चुकीचं स्टेटमेंट कोणतं एवढं काय लावलं आहे, तर लक्षात ठेवायचं, द वास्ट मेजॉरिटी ऑफ द म्युटेशन प्रोड्यूस द डॉमिनंट अलील, डॉमिनंट नाही, इथं काय पाहिजे, रेसेसिव्ह पाहिजे, इथं काय पाहिजे, नो डॉमिनंट, इट इज अ, तिथं काय पाहिजे, रेसेसिव्ह पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, हे स्टेटमेंट रीड केले ते काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू विचारलेलं आहे. ठीक आहे, ट्रू विचारले. मेंडेलियन फॅक्टर नाव कॉल्ड ॲज जीन, बरोबर आहे. कॅरेक्टर ब्लेंड इन अ होमोझायगस कंडिशन ओनली, चुकलं, हे रॉंग आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरं चुकलं, म्हणजे हे गेलं, मग ती, आणि पहिलं तर बरोबर आहे, म्हणजे हे तर उत्तर आलं सी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अबाउट द लिंकेजबद्दल बघितलं, इट इज अ फिनॉमिनॉन इन विच मोर रिकॉम्बिनंट आर प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन, बरोबर आहे. दिस इज द ओनली वन इज आन्सर, हे सगळे चुकलेले आहेत. ठीक आहे, सगळे स्टेटमेंट चुकीचे आहेत ते वाचून घ्यायचे नंतर. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स, चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे, फॉल्स स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारलं. मग करेक्ट कोणतं आहे ते जरी बघितलं तरी कळतं आहे. ठीक आहे. द डॉमिनंट अलील डिटरमाइन्स द फिनोटाईप वेन द पेअर्ड विथ द रिसेसिव्हली, बरोबर आहे. फिनोटाईप म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी कोण असतो, टॉल असतो. मग हा काय डॉमिनंटवाला काय करतो, डिटरमाइन करतो आहे, म्हणजे पहिलं करेक्ट आहे. मग पहिलं करेक्ट आहे म्हणजे त्या आन्सरमध्ये असणार आहे का, अजिबात नाही, म्हणजे हिता आहे. मग 3 ऑप्शन गेले, मग आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स, बरोबर कोणतं आहे ते बघितलं की उत्तर भेटतं आहे. ठीक आहे. फॉल्स कोणते विचारलं आहे, द स्पेसिफिक म्युटेशन अँड ॲक्वायर्ड अँड ऑकर ओनली व्हेन द रिक्वायर्ड, चूक. इनहेरिटन्स ऑफ द स्पेसिफिक ट्रेट कॅन बी डिटरमाइंड युजिंग द पेडे, बरोबर आहे. मग 2 बरोबर आहे, मग 2 इथं आहे, आन्सर असेल का नाही, हिता आहे, हिता आहे. मग हे 3ही आन्सर असू शकत नाहीत, म्हणजे ओनली वन इज द आन्सर. नेक्स्ट वन, म्हणजे सगळे स्टेटमेंट वाचायचेच नाहीत थोडक्यात. ठीक आहे. नंतर 182 नंबरचा क्वेश्चन, आर करेक्ट विचारलं, स्टेटमेंट कोणते करेक्ट स्टेटमेंट आहे ते विचारलं आहे. इट इज ABO ब्लड ग्रुपिंग, इट इज कंट्रोल बाय द मल्टिपल अलील, बरोबर आहे. इट इज शोज द कोडॉमिनन्स, हे पण बरोबर आहे. कोडॉमिनन्स कॅन बी मॅनिफेस्टेड फिनोटिपिकली इन द ह्युमन्स, नो, फिनोटाईप तर सेमच राहतो ना. ठीक आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन इज बी इज द आन्सर. म्हणजे 3 नाही आहे, इथं 3 आहे, हे पण गेलं, पण इथं 1 आणि 2 पण नाही आहे, इथं 1 नाही आहे त्यामुळे हे गेलं, इथं फक्त 2 नाही आहे त्यामुळे हे गेलं. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट आणि विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. 83 मध्ये जर बघितलं करेक्ट कोणते ते विचारले. ठीक आहे. लिंक्ड जीन्स टेन्स टू सेपरेट फ्रिक्वेंटली, चुकलं, हे सेपरेट होतच नाही त्यामुळे 4थं तर गेलं, मग इथं गेलं, हे गेलं. आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. चुकीचं जे माहिती असेल ना ते लगेच बघायचं, आन्सर भेटून जाते. एम्स 2018चा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे. ठीक आहे, नीट वाचायचं सगळं. ठीक आहे. चुकीचे कोणते आहेत, टाईटली लिंक्ड जीन्स ऑन द सेम क्रोमोझोम शो द हायर रिकॉम्बिनेशन, बरोबर आहे. जीन्स आर, एक सेकंड, हां, इनकरेक्ट विचारलं आहे. टाईटली लिंक जीन्स ऑन द सेम क्रोमोझोम शो द हायर रिकॉम्बिनेशन, नाही हे तर चुकते. ठीक आहे. बरं, जीन्स फार अपार्ट ऑन द सेम क्रोमोझोम शो द फ्यू रिकॉम्बिनेशन, हां, नीट वाचलं तर कळेल. टाईटली लिंक जीन्स, एक सेकंड, टाईटली लिंक जीन्स ऑन सेम क्रोमोझोम शो, हाय नाही रे, इथं लो येणार ना. जे जास्त कडक जवळजवळ लिंकिंग असतील त्यांचं रिकॉम्बिनेशन होणार का, ते मिक्सिंग होणार आहेत का,
तर नाही, ते रिकॉम्बिनेट म्हणजे ते दुसऱ्याबरोबर मिक्स होणार आहेत का किंवा दुसऱ्याला ॲड करून घेणार का, तर अजिबात नाही. जीन्स फार अपार्ट ऑन द सेम क्रोमोझोम शो व्हेरी फ्यू नाही रे, इथं हाय पाहिजे, इथं उलटे झाले स्टेटमेंट. आणि इथं जीन्स लूजली लिंक्ड ऑन द सेम क्रोमोझोम शो द सिमिलर रिकॉम्बिनेशन, सिमिलर नाही, ठीक आहे. शो द हायर रिकॉम्बिनेशन दॅन द टाईटली लिंक जीन्स. म्हणजे सगळेच स्टेटमेंट काय चुकलेत. डेंजर प्रश्न होता, पाहून घ्यायचा. मग हे स्टेटमेंट पाठच करूयात. टाईटली लिंक जीन्स shows the on same chromosome show low recombination, genes far apart on the same chromosome show the high recombination. दोन स्टेटमेंट पाठ करायचे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द स्टेटमेंट विच आर करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द रिझन. ठीक आहे. व्हाय मेंडल कुड नॉट फाइंड अबाउट द लिंकेज. मेंडलने ते का फाइंड आउट केलं नाही. पहिलं स्टेटमेंट, सम जीन्स आर लिंक्ड but they are too far apart for the crossing over to be distinguished from the independent assortment. बरोबर आहे. Linked genes were never tested for the same time in the same cross. बरोबर आहे. For all 7 they were present on the same chromosome. हे काय एक आहे का आन्सर? नाही. मग 1 and 2 इज द करेक्ट. लक्षातच ठेवायचे 1 and 2 इज करेक्ट आहे. म्हणजे काय आन्सर? 185चं काय पाहिजे? ए पाहिजे. 186 क्वेश्चन बघायचं आहे. 186. हां, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, सिलेक्ट द स्टेटमेंट विच आर करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द रिझन व्हाय द मेंडल वर्क्स रिमेन्स रिकग्नाइज्ड फॉर द लॉंग टाईम. का अनरिकग्नाइज झालं त्याचं काम? कोणाचं? मेंडलचं. 186वा क्वेश्चन. हे सगळे रिझन आहेत. हे रिझन पाहून घ्यायचे. कम्युनिकेशन वॉज नॉट इझी. बरोबर आहे. कन्सेप्ट ऑफ द फॅक्टर डिड नॉट ब्लेंड वॉज नॉट ॲक्सेप्टेड. नंतर यूज ऑफ द मॅथमॅटिक्स टू द एक्सप्लेन द बायोलॉजिकल प्रॉब्लेम वॉज अनॲक्सेप्टेबल. बरोबर आहे. ही कुड नॉट प्रोव्हाइड द एनी फिजिकल प्रूफ फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द फॅक्टर. सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. नंतर 187 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिझन फॉर द व्हाय द फ्रूट फ्लाय इज एक्सलंट मॉडेल ऑफ द जेनेटिक्स. फ्रूट फ्लाय काय? ठीक आहे. पहिलं सेक्सवरती तर काय बोललंच नाही फ्रूट फ्लायचं, त्यामुळे ते आन्सर येणार नाही. लक्षात ठेवायचं. म्हणजे तर 4 नाही येते उत्तर आहे. ठीक आहे. एक काहीतरी फिक्स माहिती असलं की जमते. नेक्स्ट आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, चूज द करेक्ट ऑप्शन. आता याच्यामध्ये जर बघितलं द क्रॉस कॅरीड आउट बाय द मॉर्गन इन ड्रोसोफिला वेअर सेक्स लिंक्ड डायब्रिड क्रॉस. बरोबर आहे. द F2 जनरेशन इन मॉर्गन एक्सपेरिमेंट डिव्हिएटेड सिग्निफिकंटली फ्रॉम द हा रेशोपासून डेव्हिएट झालं तर. बरोबर आहे. 189चं सी आन्सर आहे. द नंबर ऑफ द क्रोमोझोम इन मेल अँड फिमेल इन्सेक्ट इज सेम. चुकलं. पहिलं स्टेटमेंट बघा 190. द फिमेल इन्सेक्ट आर हेट्रोझायगस. चूक. मेल हेट्रोझायगस. हे दोन्ही गेले. डी इज द आन्सर. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 191. बोथ कलर ब्लाइंडनेस अँड हिमोफिलिया आर द सेक्स लिंक्ड रेसेसिव्ह ट्रेट. बरोबर आहे. सगळे रेसेसिव्ह आहेत ऑलमोस्ट. इन सेक्स लिंक्ड रेसेसिव्ह ट्रेट हेट्रोझायगस और द कॅरियर फिमेल ट्रान्समिट दिस टू द सन. बरोबर आहे. ए इज द आन्सर. 191 झालं. नंतर 192 बघा, हिमोफिलिया पिक आउट द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट कोणतं आहे ते ओळखायचं. ठीक आहे. जर नीट वाचल्यावर कळते. हिमोफिलिया इज सेक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसीज. बरोबर आहे. डाऊन सिंड्रोम इज ड्यू टू द अनॲप्लिव्ड. बरोबर आहे. फिनेलकिटोनिरिया इज ऑटोसोमल रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर. बरोबर आहे. सिकल सेल एनिमिया इज अन एक्स लिंक्ड. नो, हा एक्स लिंक नाही आहे सिकल सेल एनिमिया. लक्षात ठेवायचं. 192चं आन्सर काय असणार आहे? म्हणजे चौथं सोडून उत्तर आहे. चौथं सोडून. हे नाही. ते तो एक्स लिंक नाही आहे. म्हणजे सेक्स क्रोमोझोमच्या रिलेटेड तो नाही आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट उत्तर डायरेक्ट फाइंड आउट करायचे. टेस्ट क्रॉसचा रेशो काय आहे? मोनो हायब्रिड क्रॉसचा रेशो काय आहे? डायब्रिडचा काय आहे? Cचं 1. ठीक आहे. Bचं 3. बचं 3 कुठे? बचं 3 इथं आहे. आणि Cचं 1 कुठे आहे? म्हणजे B इज द आन्सर. 193चं B, 194चं C. हे सॉल्व करायचे. 195चं A, 196चं B इज द आन्सर.
शोधायचे हे महत्त्वाचे आहेत, IMP आहेत. ठीक आहे. 197चं D. एक जो फिक्स माहिती आहे ना तो पहिल्यांदा शोधायचा. बघा, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, Cचं 1 यायला पाहिजे आणि ते एकाच ठिकाणी. कारण की लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि डॉमिनन्स हे फर्स्ट मग किंवा मोनो हायब्रिड क्रॉसने एक्सप्लेन केलेले आहेत. 198चं B आहे. 198चं काय आहे? B आहे. पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि सगळे डेफिनेशनच आहे. म्हणजे डॉमिनन्स म्हणजे काय? ओनली वन अलील एक्सप्रेस इट सेल्फ, एक्सप्रेस जे होतं ते. ठीक आहे. को डॉमिनन्स म्हणजे काय? दोन्हीही एक्सप्रेस होतं. बचं काय? 3 हे पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 199चं काय आहे? ए. ए म्हणजे काय? अचं 4 असणार आहे रिकॉम्बिनेशन, बीचं 1 असणार आहे क्रॉसिंगवर, Cचं 2 असणार आहे, एक्स आणि वाय 6 क्रोमोझोम आहेत. ह्याच्यामध्ये जरी Cचं 2 कुठे? बघ, Cचं 2 एकाच ठिकाणी, म्हणजे तेच तर आन्सर आहे. सोपं शोधायचं. 200 नंबरचा क्वेश्चन जर नीट वाचला तर याचं उत्तर येतं आहे प्लिओट्रॉपिक जीन म्हणजे काय? 1 जीन शो द मल्टिपल फिनोटॉपिक एक्सप्रेशन. म्हणजे अचं 3 आहे का? अचं 3 कुठे आहे बघायचं? अचं 3 एकाच ठिकाणी आहे, तेच तर आन्सर आहे. 201 नंबरचा क्वेश्चन जर बघितलं तर परत वाचायचं. फ्रूट फ्लाय आता ह्युमनमध्ये तर माहिती आहे, Dचं 4 आहे. Dचं 4 एकाच ठिकाणी इथं, म्हणजे ए इज द आन्सर. Dचं 4 म्हणजे ए इज द आन्सर. ठीक आहे. नंतर आता हे जरा थोडंसं सोपं आहे पण पाहून घ्यायचं आहे. ई इज द डेथ. ई इज द काय असणार आहे? डेथ असणार आहे. म्हणजे ईचं 1 म्हणजे इथं एकच आहे. क्रॉस दिला आहे की मेल आहे म्हणून तर क्रॉस दिला आहे ना. ठीक आहे. 204 204चं जर बघितलं इथं पण टेट्रास्वामी, ट्रायस्वामी, नल्लीस्वामी. ठीक आहे. नल्लीस्वामी, नंतर मोनोस्वामी, मोनोप्लॉइडी, हे सगळं पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याच्यात ही पण कन्सेप्ट महत्त्वाची आहे. याची शॉर्ट नोट्स बनवायच्यात. शॉर्ट नोट्स पेपर्सला याच्यावरती क्वेश्चन येतो. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो. आता यातलं काय आहे? यातलं बेसिक जरी माहिती असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोनोप्लॉइडी म्हणजे काय? एन. ठीक आहे. सेट ऑफ द क्रोमोझोम आहे. ठीक आहे. म्हणजे अचं 5 कुठे आहे? इथं बी आणि बीमध्ये उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर सेकंड ऑप्शनसाठी जायचं. नंतर मोनोसोमी म्हणजे काय? मोनोसोमी म्हणजे काय? जर नीट बघितलं तर मोनोसोमी म्हणजे 2n-1. मोनोसोमी म्हणजे काय? 1 क्रोमोझोम कमी. आन्सर काय येणार आहे? डी इज द आन्सर. आणि शेवटचं 205 आहे त्याचं पण पाहून घ्यायचं काय आहे त्याचं. डाऊन सिंड्रोम काय आहे? ठीक आहे. नंतर सिकल सेल ॲनिमिया काय आहे? फिनेल PKU काय आहे? आता पहिलं बघायचं ऑटोझोमल लिंक रेसेसिव्ह ट्रेट कोणता आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर सिकल सेल ॲनिमिया हा सेक्स लिंक नाही आहे, माहिती आहे. तो कोणता आहे? ऑटोझोमल लिंक आहे. ठीक आहे. मग इथं जर बघितलं तर अचं काय यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे, म्हणजे इथं आणि इथं खरी गेम आहे. नंतर बी बघा, सेक्स लिंक डिसीज कोणता आहे? हिमोफिलिया हा सेक्स लिंक डिसीज आहे, माहिती आहे. मग बचं काय यायला पाहिजे? 3 पाहिजे, 4 नाही पाहिजे. मग आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. दिस इज ऑल अबाउट द प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. जवळजवळ 50+ क्वेश्चन होते. हे जवळजवळ 56 क्वेश्चन होते. 56 क्वेश्चन आहेत. नीट व्यवस्थित सोडवायच्यात, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. नेक्स्ट आहे MBI, तो पाहायचा आहे. नंतर इव्हॉल्युशन, ते पण टॉपिक घ्यायचे आहेत. ठीक आहे.